श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं गायत्री भारती यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजची रेसिपी आहे गुलाबजामुन. तर हे गिट्सचं पाकिट आहे, तर याचे गुलाबजामुन बनवणार आहे. तर नक्की व्हिडिओला पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गुलाबजामुनचं जे हे प्रीमिक्स आहे ते आपण दुधाने मळून घेऊया. दूध टाकून पाण्यात मळलं तरी चालतं, पण मी दुधाचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे जे गुलाबजामुनला जी चव लागते ती खूप छान टेस्ट येते. तर अगदी मऊ पण नाही आणि अगदी घट्ट पण नाही, या पद्धतीने आपल्याला ते मळून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित. इकडे अमेरिकेमध्ये कसं आहे, आता मुलांना समर व्हॅकेशन स्टार्ट झालेलं आहे, तर त्याच्यामुळे त्यांची रोजची फरमाईश असते, त्यांना काही ना काही खाण्यासाठी पाहिजे असतं. तर मग मुलं हट्ट करायला लागलेत, म्हणून आता ते गुलाबजामुन केलेत. तर हे व्यवस्थित तुपाने शेवटी व्यवस्थित तूप लावून ते मळून घ्यायचं आहे. आता हाताला जरा तूप लावून हातावर या पद्धतीने गोल गोल गोळे करून घ्यायचे आहेत व्यवस्थित. हे पहा किती छान व्यवस्थित गोळे झालेले आहेत आणि एकदम इझी आणि पटकन होणारे आहेत. जास्त वेळ पण लागत नाही त्याला. गॅसवर पाणी गरम ठेवले होते व त्याच्यात साखर टाकते. तर आपल्याला गुलाबजामुनसाठी साखरेचा पाक करून घ्यायचा आहे. पाणी व साखर, वेलची पावडर. वेलची पावडरमुळे पाक हा एकदम छान लागतो गुलाबजामुनचा आणि गुलाबजामुनला पण खूप छान चव येते. आपला आता पाक तयार झालेला आहे. आता एका साईडला कढाई मी गरम ठेवली होती, तर आता कढाईमध्ये गुलाबजामुन आपण तळून घेऊया. छान व्यवस्थित थोडे ब्राऊन रंगावर ते तळून घ्यायचे आहेत गुलाबजामुन. आणि गुलाबजामुन तळताना जो गॅस आहे तो अगदी मीडियम पण नाही आणि अगदी कमी पण नाही, या पद्धतीने गॅसवर ते तळून घ्यायचे आहेत गुलाबजामुन. छान मस्त ब्राऊन रंगावर तळून झालेले आहेत. तर ते आता आपण एका भांड्यात काढून घेऊया. आणि हे गुलाबजामुन आपल्याला थंड होऊ द्यायचे आहेत तळलेले. आणि जो गुलाबजामुनचा जो पाक बनवला आहे आपण, तो गरमच असू द्यायचा आहे. ते कडक गरम राहिलं की हे थंड झाल्यावर त्याच्यात ओतायचं आहे. पाक फक्त गरम पाहिजे. हे पाक गरम आहे. आता ते गुलाबजामुन याच्यात टाकायचे, थंड झाले आहेत.